गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। हातकणंगले तालुक्यातल्या रामलिंग आळते रोडवर असलेल्या ग्रीनवेल कंपनी या पत्रावळ्या तयार करणाऱ्या कंपनीला आग लागून करोडो रुपयांचं नुकसान झाले। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। यावेळी अग्निशमनच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू होतं। हातकणंगले तालुक्यातल्या रामलिंग आळते रोडवर असलेल्या अनिल मालपाणी यांची ग्रीनवेल कंपनी पत्रावळी तयार करण्याचा कारखाना काही वर्षांपासून या ठिकाणी आहे। या ठिकाणी 700 ते 800 महिला मजूर काम करतात। या ठिकाणी पत्रावळी तयार करण्याचा कारखाना मोठा आहे। आज 11:30च्या सुमाराला बॉयलरमध्ये लिकेज होऊन मोठ्या प्रमाणात आग लागली। या आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं। या ठिकाणी असलेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल तयार केला जातो। तयार केलेल्या पत्रावळ्यांना मोठ्या प्रमाणात आग लागली। तिथं काम करणाऱ्या काही महिला आणि पुरुषांना बाहेर जाण्याचं आवाहन करण्यात आलं। तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। काही लोकांनी अग्निशमन दलाला फोन केले। अग्निशमन गाड्या यांना यायला उशीर झाला, कारण ही ग्रीनवेल कंपनी आळते हद्दीत असल्यामुळं गाड्यांना उशीर झाला। त्यामुळे आगीनं तोपर्यंत रौद्र रूप धारण केलं होतं। कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूर, घोडावत, शरद साखर कारखाना, पंचगंगा या सर्व ठिकाणच्या अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवायला सुरू होतं। पण आगीनं रौद्ररूप धारण केल्यामुळे आगीचे लोट 4 ते 5 किलोमीटरपर्यंत दिसून येत होते। घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती। अनिल मालपाणी ही इचलकरंजीचे रहिवासी असून त्यांनी कंपनी सुरू केली। एक शाखा आळते तर दुसरी शाखा हातकणंगले गावात आहे। सोमवारी पत्रावळी कारखान्याला आग लागल्यामुळं कोट्यावधी रुपयांची अनिल मालपाणी यांचं नुकसान झाले। आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाचे कर्मचारी करत होते। घटनास्थळी 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या। तसंच डोळ्यासमोर कंपनी जळत असल्यामुळे महिलांच्या डोळ्यामध्येही अश्रू अनावर झाले होते। आगीवर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच वेळानंतर यश आलं। या आगीमुळे कंपनीचं मात्र मोठं नुकसान झालं। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे।